नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी यातील उपयोजित लेखनामधील चौथा भाग वृत्तलेख, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फीचर रायटिंग असं म्हणतो, त्या भागातील कृती स्वाध्याय आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। कृतीमधलं पहिलं आहे, वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा। आणि याचं उत्तर, अनेकदा बातमी पलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे गरजेचे असते, मात्र बातमीत तो देता येत नाही। त्यासाठी वृत्तलेखाचा अवलंब केला जातो। त्याला इंग्रजीत फीचर असे म्हणतात। ऑक्सफर्डच्या शब्दकोशात त्याचा अर्थ इट इज अ नॉन न्यूज आर्टिकल इन अ न्यूजपेपर असा देण्यात आला आहे। त्याचा भावार्थ बातमी पलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही असा होतो। वर्तमानपत्राचा जन्म पाश्चात्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतीय वृत्तपत्रात देखील रुजल्या। त्यापैकी एक म्हणजे फीचर म्हणजेच वृत्तलेख। आता वृत्तलेख ही वर्तमानपत्रांची आणि वाचकांची गरज बनली आहे। बातमी ज्या घटनेविषयी आहे त्या संबंधीचा तपशील, गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते। ती गरज पूर्ण करण्यासाठी वृत्तलेख लिहिला जातो। फीचर म्हणजे नॉन न्यूज असे म्हटले जात असले तरी वृत्तलेखाचा संबंध नेहमीच बातमीशी असतो। वृत्तलेख हा नेहमीच ताजा असावा लागतो, त्याला काही निमित्त असावे लागते। वृत्तलेख हा घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो। वृत्तलेखाला धावपळीतले साहित्य असेही म्हणतात। वृत्तलेख तातडीचा असला तरी त्यामधील अचूकतेला महत्त्व असते। हे लेखन वास्तवावर आधारित असल्याने त्यात कल्पकतेला फारसा वाव नसतो। खरे तर बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेख मदत करतात। वृत्तलेखात वाचकांच्या भावनांची दखल घेतली जाते, त्याचप्रमाणे यातून वाचकांचे समाधानही महत्त्वाचे ठरते। वृत्तलेख हा स्वतंत्र असतो, त्यातील मजकूर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो, तसेच तो आकर्षकही असतो। वृत्तलेखाची भाषा देखील वाचकाला खिळवून ठेवणारी असते। वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी, त्यांना आपलीशी वाटणारी, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी, कमी शब्दात अधिक आशय सांगणारी अशी असते। सातत्यपूर्ण लेखन सरावानंतर ती कमवता येते। वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा, माहिती देणारा, ज्ञान देणारा, मनोरंजन करणारा असतो। वाचकाला त्यात रस असतो। हे लेखन त्याची उत्सुकता वाढवणारे असते। वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली वाचकांच्या विचाराला चालना देणारी असते। वाचकांच्या विचाराला धक्का देण्याची ताकद ही वृत्तलेखात असते। मांडणी अत्यंत मुद्देसूद असते। आपल्या लेखातील मुद्द्यांच्या समर्थनार्थ माहितीशी संबंधित आलेख, नकाशा, छायाचित्र, व्यंगचित्र, आकडेवारीचा तक्ता या ठिकाणी वापरला जाऊ शकतो। त्यामुळे योग्य परिणाम साधला जातो। वृत्तलेख लिहिताना स्वतःचा अनुभव आणि त्या विषयाच्या संदर्भाने असलेली तज्ञता आपण वापरत असतो। तर ही होती माहिती, वृत्तलेख म्हणजे काय ते आपण या ठिकाणी स्पष्ट केलं। यानंतर जो दुसरा प्रश्न आहे कृतीमध्ये किंवा दुसरी कृती आहे ती आहे, बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करा।
आणि त्याचं उत्तर, जे आपल्याला पटले तेच इतरांना सांगावे, म्हणजेच जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. यानुसार माहिती मिळवणे आणि ती इतरांना सविस्तर आणि चांगल्या शब्दात पटवून देणे हे मनुष्य स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. बातमीमध्ये घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर भर दिलेला असतो. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीमध्ये खूप महत्त्वाचे असते. बातमीमध्ये मी असत नाही, घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखाद्या घटना प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते. आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते. अशा प्रकारे बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करता येतो. यानंतरचा प्रश्न आहे 3रा. वृत्तलेखाचे प्रकार लिहून कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा. तर वृत्तलेखाचे प्रकार आहेत: बातमीवर आधारित वृत्तलेख, व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख, 3रं मुलाखतीवर आधारित वृत्तलेख, 4थं ऐतिहासिक वृत्तलेख, 5वं नवल, गूढ, विस्मय इत्यादीवर आधारित वृत्तलेख. हे झाले वृत्तलेखाचे प्रकार. आता आपल्याला कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहायची आहे. तर त्यातील आपण जो पहिला प्रकार आहे बातमीवर आधारित वृत्तलेख, याबद्दल सविस्तर माहिती लिहूयात. एखाद्या घटनेच्या बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहिलेला असतो. ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो. मात्र जी बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली असते तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखात नसते. तर त्या बातमीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अशा वृत्तलेखात प्रकाश टाकला जातो. वृत्तलेखात त्या बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण केले जाते. लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने असलेली ताजी, स्वतंत्र माहिती असते. अनेकदा वृत्तलेख लिहिताना तज्ज्ञांशी बोलून घटनेचा तळ गाठून लेखन करावे लागते. त्यामुळे वाचकांना नवे काही मिळाल्याचा आनंद असतो. वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवर लिहिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण, दिल्लीतील वाढते प्रदूषण, कारणे आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, दळणवळणावरील गुंतवणूक, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजमनावर होणारा परिणाम, हे त्याचे काही उदाहरणं आहेत. यानंतर जो 4था प्रश्न आहे तो आहे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा. आणि त्याचं उत्तर, वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. कारण वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्राची विक्री आणि जाहिराती मिळणे अवलंबून असते. या दोन्ही गोष्टी अर्थव्यवहाराशी निगडीत असतात. त्या दृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयाची निवड यांचा विचार करावा लागतो. तर त्यातील अ मुद्दा आहे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी. अ आहे
वाचकांची अभिरुची. आपले वाचक त्यांची गरज, अभिरुची लक्षात घेऊन वर्तमानपत्रात लेखन करावे लागते. एखादे वृत्तपत्र ग्रामीण भागात प्रकाशित होते, त्याचा वाचक कोणत्या वर्गातील आहे, त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्यांची अभिरुची इत्यादींचा विचार करून लेखन केले तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकते. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार करावा लागतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तात्कालिकता. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. वृत्तलेख हा विशिष्ट निमित्ताने लिहिला जातो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर वाचक तो वृत्तलेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते. पुढचा मुद्दा वेगळेपण. वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात घेण्याची गरज असते. पुढील मुद्दा आहे वाचकांचे लक्ष वेधणे. वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा एक आराखडा तयार करावा लागतो. त्यात साधारणपणे वृत्तलेखाचा विषय, त्याची मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, पोटशीर्षक, विवेचन, त्यातील चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्रे या सर्वांचा विचार करावा लागतो. सदर चित्रे कोठे उपलब्ध होणार आहेत, कोणाकडून काढून घ्यायची आहेत, हा विचार देखील करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जितका उत्तम हवा असतो तितकीच त्याची चित्रे देखील समर्पक व चांगली असावी लागतात. कारण एक चित्र 1000 शब्दांचे काम करते असे म्हणतात. त्या अर्थाने वृत्तलेखाची उंची वाढवण्याचे काम समर्पक चित्रे ही करत असतात. या संबंधीचे नियोजन केले आणि त्यासाठीचे कच्चे टिपण, संदर्भ तयार करून ठेवले तर वृत्तलेख लिहिणे सुलभ होते. आता वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबीमध्ये आणखी एक बाब आपल्याला लिहिता येईल, ती म्हणजे वृत्तलेखाची शैली. वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात बातमीचा उलगडा झाला पाहिजे. कशावरती आणि का या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते. त्यानंतर मधल्या भागात विवेचनाला संधी असते. अखेरच्या भागात समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये, प्रदीर्घ वाक्य नसावीत. छोटी छोटी वाक्य असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहित आहोत व त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना, हे लक्षात घ्यायला हवे. यानंतर 5वा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. आणि त्यातील पहिला आहे वृत्तलेखाची गरज. वृत्तलेखाची गरज आणि त्याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. बातमी वाचली तरी बातमीविषयी उत्सुकता ही संपत नाही, म्हणजे वाचकाची उत्सुकता संपत नाही. बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. घटना ही समजून घ्यायची असेल तर
बातमीत न आलेल्या बाबींचा शोध घेणे आवश्यक असते. वृत्तलेख बातमीच्या आतील बातमी उलगडून दाखवण्याचे काम करते. वृत्तलेखातून बातमीच्या मुळापर्यंत पोहोचणे हे शक्य होते. घडून गेलेल्या व घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा संबंध असतो. वृत्तलेख वाचकांना आनंद देणारा, माहिती देणारा असतो. वाचकांच्या विचारांना धक्का देण्याची ताकद ही वृत्तलेखात असते. बातमीचा आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची चांगली मदत होते. वृत्तलेख वाचकांच्या भावनांची दखल घेत असतो. वाचकांचे समाधानी वृत्तलेख वाचनातून होत असते, कारण वृत्तलेख वाचल्यानंतर त्यांचे समाधान होते. तर ही होती वृत्तलेखाची गरज. आपण थोडक्यात उत्तरे पाहत आहोत. आणि यानंतर दुसरं आहे वृत्तलेखाचे स्रोत. विविध प्रसारमाध्यमांवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर लेखकाच्या अनुषंगाने असणारे संदर्भ, गोष्टी, मुलाखती या बाबींचा पाठपुरावा केला की वृत्तलेखाला आवश्यक वातावरण निर्माण होत असते. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम यात वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेत बातमी नेहमी सहज उपलब्ध होतेच असं नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी संपर्क होत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. म्हणजेच बऱ्याच वेळा बातमी शोधावी लागते, त्यातील छुपे कंगोरे शोधावे लागतात. त्यासाठी बातमीशी संबंधित अनेक लोकांशी संपर्क साधावा लागतो. यातून वृत्तलेखाचे बीज मिळण्याची शक्यता असते. वृत्तलेखासाठी बारकाईने निरीक्षण अपेक्षित असते. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून त्यातील बातमी शोधून वृत्तलेखाचा विषय हा निर्माण करता येतो. त्यानंतर आहे ई, वृत्तलेखाची भाषा. कशी असावी भाषा, काय अपेक्षित आहे ते बघूयात. वृत्तलेख हा बातमीवर आधारित असतो, तरी तो बातमीपेक्षा जास्त माहिती वाचकाला सांगत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकाच्या आवडीनिवडीचा विचार केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग हा नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी, चटकन वृत्तलेखाचा विषय लक्षात येईल अशी असते. भाषेचे स्वरूप सरळ असले तरी परिणामकारकता असणे अत्यंत गरजेचे आहे. वृत्तलेख वाचताना वाचकाची उत्सुकता ही वाढत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील त्यातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील तर विषय सोपा होतो. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे किंवा मांडणी करणे हे अभिप्रेत असते. पुढे आहे ई, वृत्तलेखाची वैशिष्ट्ये. आपण दैनंदिन जीवनात खूप बातम्या वाचत असतो. एखाद्या बातमीच्या वाचनानंतर वाचकाच्या मनात बातमीविषयी कुतूहल निर्माण होते. बातमीमध्ये घटनेमागील घटना सांगितली जात नाही. अशा वेळी वाचकाच्या उत्सुकतेसाठी वृत्तलेख लिहिले जातात. वृत्तलेख हे तात्कालिक असतात. घटनेचे निमित्त वृत्तलेखाच्या पाठीमागे असते. वृत्तलेख घडून गेलेल्या घटनेबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
बातमीत घटनेचा तपशील देता येत नाही. वृत्तलेखात बातमीतील अदृश्य दुवे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तलेखाचा विषय हा नेहमी ताजा असतो. वृत्तलेखाला धावपळीतले साहित्य म्हणून सुद्धा ओळखले जाते. वाचकांना बातमीचा आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती होत असते. प्रश्न क्रमांक 6. वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा. आणि याचं उत्तर दिनांक 15 जानेवारी 2015 रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. लीना खंदारे यांनी लेखिका दुर्गाबाई भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अतिशय चांगल्या प्रकारचे शीर्षक वापरून वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवत यांची वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि स्त्री जाणीवांचा वेध हा आहे. वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय जो आपण वर चर्चा केली त्याची की स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि स्त्री जाणीवांचा वेध हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ 1975च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि लेखिकेची परखड भूमिका या संदर्भाने केला आहे. 1975ची आणीबाणी त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि 1975ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचकाची उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्री स्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री पुरुष समानता याबद्दल दुर्गाबाई भागवत यांच्या विचारांचे विश्लेषण वृत्तलेखात सविस्तरपणे केले गेले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई यांनी लिहिलेल्या विद्येच्या वाटेवर या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे. सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीनही पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा ही प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवतांचे संयमी व्यक्तिमत्व वाचकांसमोर उलगडून दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे. यानंतर 7वा प्रश्न आहे, बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दात लिहा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, वृत्तलेखाची प्रकृती बातमीवर आधारित असते. बातमी वस्तुनिष्ठपणे घटना सांगते, परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे गरजेचे असते. बातमीतील घटना, तिचे अदृश्य दुवे हे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्म पातळीवर
विचार करावा लागेल. घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची व्यवस्थित सांगड घालून घटनेचा वेध घ्यावा लागतो. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्द्यांचे सुस्पष्ट भाषेत स्पष्टीकरण किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या जवळपास येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी या संदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता ही शमवता येईल. त्यांची उत्सुकता ही बऱ्यापैकी शांत करता येईल. तर हे होते वृत्तलेख संबंधी कृती आणि स्वाध्याय जे आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकदाच बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही समस्या असेल, काही माहिती असेल किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.